इकडे रे तिकडे आत्ता भांडत होता ना तुम्ही लगेच लगा गळ्यात गळ घालून निघाली घरी. बघ की तर. अहो गडायला का बसा खाली बसा हनुमंतराव बसा. बसा. ए, काय मग राजा राम. का बस की आता आणि होय रे मग घ्या त्या रानात विचारलं नाहीस घरी गेल्यावर तरी विचारलंस का सुजाता. अरे कशाचं काय, रानातनं घरी आल्यापासून लय प्रयत्न केले पण माय काय तिचा पिच्छा सोडी ना. मला काय वाटतं माहितीये का, आज 100% माय तिला माझ्याबद्दल आणि तिच्याबद्दल विचारणार. झालं म्हणजे घरच्याच संशय आला वाटतं. अव झोपला का काय तुम्ही? नाही बोल. मग अशी सुजाताभर स्वयंपाक करताना बोलली जरा, पण पोरगी विषय काढायच्या आधीच घाबरली बघा, म्हणून मी काय बोललीच नाही तिला. तुम्ही बोलून बघा की जरा वाईस तिला. अगं आता सकाळ उजडायचं नाही का, सकाळ बोलतो की. अहो आता काय होतंय, माग्या बी नाही घरात, चांगलं खोदून खोदून विचारा तिला, म्हणजे खरं काय ती सांगल. सुजाता, ए सुजाता, जरा बाहेर ये ग. तुला ना कुठल्या गोष्टीचा दमच नसतो बघ. बर ते फोटो कुठे आहे? छोकडे आणला. ये बस इथं. हा आता मन मोकळेपणानं अगदी बिनधास्तपणे सांग. तुझ्यासाठी एक छानशी मुलगी बघितलीये. मी पण छान अशी मुलगी बघितली माझ्यासाठी. सुंदर आहे आणि स्वभाव तर अगदी मनमिळावू प्रेमळ असा आहे. तुला सांगतो मला आवडलेली सगळ्यात सुंदर मुलगी आहे ती. बघणार का तू? मंगेश मस्करी नको करू. अगं आता मस्करी कसली काय, आमचं मायन दादा डायरेक्ट मला येऊन बोलायचं की तुझ्याशी बोलत बसले काय.